आज मी आलोय एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी 33 वर्षाखाली खूप मोठा प्रलय घडला होता आणि तो प्रलय एवढा मोठा होता की ज्याची चर्चा पूर्ण जगभर झाली होती. 30 सप्टेंबर गणपती विसर्जनाची रात्र. गणपती विसर्जन झालं होतं आणि संध्याकाळी सगळं गाव शांत झोपलं होतं. पण रात्री 3 वाजता असं काही घडलं की अख्ख्या गावाला त्याने पूर्ण विध्वंस करून टाकला. रात्री 3 वाजता 6.65 तीव्रतेचा सगळ्यात मोठा भूकंप अचानक झाला आणि त्या अचानक झालेल्या भूकंपामुळे गावातली सगळी घरं पडली, रस्ते फाटले आणि मोठ्या संख्येमध्ये लोकांची जीवितहानी झाली. शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार ही जमीन अशी होती की त्या जमिनीवर भूकंप होणं अशक्य होतं. आता मी ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी त्या काळामध्ये सगळ्यात मोठं मंदिर इथं होतं, पण ते आज मंदिर पूर्णपणे पडले. तुम्ही बघू शकता पूर्ण पडलेले दगड आहेत मंदिराचे आणि मंदिराच्या समोरच आपल्याला इथे एक छोटीशी विहीर बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता ही पूर्ण विहीर आज कोरडी पडली आहे. विहिरीत तुम्हाला काहीच दिसणार नाही. आता तुम्ही बघू शकता मी ज्या ठिकाणी थांबलोय आणि माझ्या आजूबाजूचा पूर्ण परिसर तुम्हाला मातीचे थडगे दिसत असतील, मातीचे पूर्ण ढिगारे दिसत असतील, पण हे मातीचे ढिगारे नाहीत, तर इथं लोकांची घरं होती, लोक इथं राहत होते आणि त्या एका घटनेने या सगळ्या घरांना, सगळ्या गोष्टींना उद्ध्वस्त करून टाकलं त्या दिवशी. या भूकंपामध्ये 10,000हून अधिक लोक मृत्युमुखी पडली होती आणि 30,000 लोक जखमी झाली होती. या भूकंपाची तीव्रता एवढी जास्त होती की 57 गावापर्यंत या भूकंपाचा विध्वंस झाला होता. 57 गावापर्यंत याचे पूर्ण रेडिएशन्स गेले होते आणि 57 गावामध्ये सगळ्यात मोठी जीवितहानी झाली होती. किल्लारीला स्पेशली या गावाला त्या भूकंपाचा केंद्रबिंदू मानला जातो आणि सगळ्यात जास्त विध्वंस जो झाला होता तो किल्लारी गावात झाला होता. आता मी ज्या ठिकाणी थांबलोय माझ्या उजवीकड आणि डावीकड दोन्हीकड घर आहेत. जे आपला मलबा पडलाय त्या दोन्ही साईडला चौकोनी आकारामध्ये मलबा पडला आणि मधून आपल्याला हा जाणारा रस्ता दिसतोय. आपल्याला हा ऍक्च्युअल मध्ये त्या टायमाचा रस्ता होता की ज्या रस्त्यानं लोक जायची, पण सध्या हे सगळं पडल्यामुळं, सगळा मलबा इथं पडल्यामुळं तो रस्ता ओळखू येत नाहीये. या पूर्ण विध्वंसामध्ये सहाय्यासाठी धावून आलं होतं भारतीय दलरक्षक, नौदल रक्षक, रेल्वे सहाय्य, सोबतच आंतरराष्ट्रीय सहाय्य, त्यासोबतच पुनर्वसन सहाय्य. या सगळ्या लोकांनी इथं मृत्युमुखी पडलेल्या, इथं झालेल्या नुकसानाला सहाय्य म्हणून धावून आलं होतं. सोबतच वर्ल्ड बँक मधून सुद्धा या विध्वंसासाठी सहाय्य भेटलं होतं, मदत भेटली होती. आपल्या महाराष्ट्राचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री म्हणजे शरदचंद्रजी पवार त्या टायमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी इथं येऊन या पूर्ण स्थितीचा, पूर्ण परिस्थितीची पाहणी केली होती आणि या पूर्ण गोष्टींसाठी, लोकांच्या मदतीसाठी ते सुद्धा त्यावेळेस धावून आले होते. आता मी ती पूर्ण जागा बघून बाहेर आलोय. त्या जागेच्या बाजूलाच आपल्याला निळकंठेश्वराचं मंदिर दिसतं, जे की त्या पूर्ण विध्वंसाचा साक्षीदार आहे. तेव्हा हे सगळं मंदिर सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उद्ध्वस्त झालं होतं, पडलं होतं, पण ते मंदिर आता पूर्णपणे बांधून घेतलेलं आहे, पुन्हा त्याचं बांधकाम झालेलं आहे. आता मी किल्लारीच्या निळकंठेश्वर मंदिरामध्ये आहे. मंदिरामध्ये मला इथले पुजारी भेटले, तेही त्या घटनेला त्यांनी साक्षी होते, कारण की त्यांनी ती पूर्ण घटना आधी डोळ्यांनी बघितली होती. तर मला तुम्ही सांगा ती घटना किती विध्वंसकारक होती आणि किती गोष्टी तिथे घडल्या होत्या तेव्हा? 3:56 भूकंप झाला. 3:56 3:56 भूकंप झाला. 3:56 भूकंप झाला. भूकंप झाल्यावर 1 तास काहीतरी दिसत नव्हतं. एक तास काही दिसत नव्हतं. धुळा होता, सगळा मातीचा कोट होता. अच्छा. हा. तर मातीच्या कोटमध्ये काही दिसत नव्हतं. त्याचं आमका संग माझ्या घरी इथं होता, काही पिवळा शर्ट राहायची. शेजारच्या आई शाळेवर मी ते येऊन सकाळी 6ला इथं माझी माणसं काढलो. म्हणजे आमचा 24 माणूस गेले समाजाचा. तुमचे समाजाचे 24 माणसं त्या भूकंपामध्ये गेल्यात, वारले. आमच्या दोघाभावाचा कुटुंब गेला, पुन्हा चुलत्याचे गेले. असे टोटल 24 माणूस आमच्या समाजाचेच गेले. ह्या मंदिराच्या लगतच घर होते इथं.
ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्या टायमाला 8 दिवस पाणी नव्हतं पहिलं. अच्छा. आता जे तुम्हाला तीर्थ दिलं मधलं आता तीर दिलं तुम्ही आम्हाला. हा ते एक 8 दिवस पहिले नव्हतं. हा ते भूकंप हे आम्हाला माहितीच नव्हतं. म्हणजे ते 8 दिवस पाणी बंद झालं होतं यायचं. ते तर वैक दाखवले पुढे अच्छा अच्छा. हा हा हा. त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवस पाणी नव्हतं या मंदिरात. आधी 8 दिवस आणि पुन्हा 15 दिवस. 15 दिवस नव्हतं. म्हणजे लगभग महिन्याच्या जवळपास. ही तेव्हापासून पुन्हा पाणी जे आले ते पुन्हा हे मंदिरातलं पाणी गेलेच नाही. जेव्हा ती घटना घडली तेव्हा किती लोकांचा त्या ठिकाणी मेली, काय केली, काय माहिती? जवळजवळ 2-2.5 हजार लोकसंख्या येईल. तुमच्या मते 2-2.5 हजार. अच्छा. 52 खेळला भूकंप झाला हे तर आमच्यातच नाही. म्हणजे 52 खेड्यांमध्ये ह्याची पूर्ण भूकंपाची तीव्रता गेली पूर्ण. आता हे मेन किल्लारी मोठं केंद्रबिंदू म्हणजे मोठं गाव असल्यामुळे का अच्छा. किल्लारीचं नाव पुढे आहे. अच्छा. ह्याच्या आजूबाजूच्या 52 खेड्याला भूकंप झालेला आहे. आजूबाजूच्या 52 खेड्याला अजून. आणि जेव्हा हे भूकंप झालं तेव्हा तुम्हाला काही मदत वगैरे तेव्हा भेटली होती? नाही मदत केली किती मदत मग सगळं केलं. दूध आलं, राखेल आलं, कपडे आले, हो सगळं त्या टायमाला मदत मिळाली. सगळी मदत तुम्हाला भेटली होती तेव्हा? सगळ्या 52 गावाला प्लस किल्लारीला सगळ्यांना ती मदत दिली. आता आम्ही आलोय गार्डन मध्ये. इथं गार्डन एक बनवलंय आणि त्या गार्डन मध्ये त्या भूकंपामध्ये जेवढे पण लोक मेली त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून इथे एक स्तंभ बनवलाय. आज पूर्ण 33 वर्षानंतर पुन्हा हे गाव त्या दुःखातून सावरले. आज या गावाची प्रगती झाली आहे. प्रगतीच्या वाटेवर हे गाव चालत चाललंय. आज तुम्ही बघू शकता आज गावाचे 2 भाग झालेत. एक भाग आहे किल्लारी भाग 1 आणि किल्लारी भाग 2. इथं सरकारने दिलेल्या पैशांमध्ये मदतीमध्ये सगळीकडे घराची बांधणी झाली आहे आणि घरे बांधून दिली. मी तुम्हाला किल्लारीमध्ये झालेल्या विध्वंसकारक घटनेची पुरेपूर माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ती घटना खूपच भीषण होती. अशी घटना पुन्हा घडू नये एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि भेटूयात आपण पुन्हा एकदा नव्या व्हिडिओ सोबत, नव्या माहिती सोबत आणि नव्या जागेंना एक्सप्लोर करत.